तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. भुवनेश्वरी अक्षराच्या आईबाबांना सांगत असते की जे काही घडलं ते तुमच्या लेकीमध्ये आणि जावयामध्ये घडलं, आम्ही फक्त निमित्त आहोत. आणि त्यावेळी चारुहास सर म्हणतात की खरं आहे, या घरात जे काही घडतं त्याला हीच निमित्त असते आणि दुर्दैव असं की प्रत्येक वेळी निमित्तच मोठं ठरतं. आणि त्यावेळी भुवनेश्वरी हसूनच म्हणते की हे काय करताय तुम्ही, आपल्यातील वाद चव्हाट्यावर का आणताय? आत्ताच सुनबाईंचे वडील म्हणाले ना की पेल्यातील वादळं पेल्यातच राहायला हवीत, मग तुम्ही तेच का करताय? आणि भुवनेश्वरीचं ते बोलणं ऐकून चारुहास सर गप्प बसतात. तर भुवनेश्वरी अक्षराच्या आईबाबांना सांगत असते की तुमच्या लेकीने आमच्या सुनबाईंनी आम्हाला चॅलेंज दिलं होतं आणि आमच्या मनातही त्यांच्याबद्दल प्रेम आहे, आदर आहे, म्हणून आम्ही ते चॅलेंज स्वीकारलं. जर बाहेरच्या कोणी आम्हाला असं चॅलेंज दिलं असतं ना तर आम्ही त्याला तिथेच बाद केलं असतं. आणि मग त्यानंतर त्यांनी ऐन हळदी कुंकवाच्या दिवशी पोलिसांना घरात आणलं. 4 बायकांसमोर आमच्यावर वाटेल ते आरोप केले, मात्र तरीसुद्धा आम्ही त्यांना काही बोललो नाही. हवं तर तुम्ही दुर्गीला विचारा. आणि त्यावर दुर्गीसुद्धा म्हणते की अगदी खरं आहे ताईचं, सुनबाईने एवढं सगळं केलं पण ताई तिला काही बोलली नाही. जर सुनबाईच्या जागी मी असते ना तर ताईने माझ्या 2 कानाखाली लावून मला घराबाहेर पाठवलं असतं. त्यानंतर भुवनेश्वरी म्हणते आणि मग त्यानंतर फुलपगारे सर स्वतः घरी आले, त्यांनी साक्ष दिली, आम्ही निर्दोष आहोत हे सिद्ध झालं. आणि त्यानंतर आम्ही फक्त अधिपतींना आठवण करून दिली की सुनबाईंनी आम्हाला काय चॅलेंज दिलं होतं याची. आणि मग त्यांनी स्वतःच सुनबाईला हाताला धरून घराबाहेर काढलं. या सगळ्याशी आमचा काही संबंध नाही. त्यावर अक्षराचे आईबाबा काही बोलण्याचा प्रयत्न करतात पण भुवनेश्वरी काही ऐकूनच घेत नाही. ती म्हणते की तुम्ही आलाच आहात तर चहा नाश्ता करून जा, आम्हाला मीटिंग आहे. आणि मग ती तेथून निघूनही जाते. तर अक्षराचे आईबाबा खूप नाराज होतात आणि मग ते चारुहास सरांचा निरोप घेऊन तेथून निघतात. दुसरीकडे अक्षरा तिच्या केबिनमध्ये बसलेली असते. त्याचवेळी अधिपती तिथे येतो. तो सरळ खुर्चीवर जाऊन बसतो पण अक्षराने रागातच बघितल्यावर तो विद्यार्थ्यांसारखा बाजूला जाऊन उभा राहतो. अक्षरा विचारते, बोला, कशासाठी आला आहात? आणि त्यावर अधिपती म्हणतो की आम्हाला तक्रार करायची आहे एका टीचरविषयी. त्यावर अक्षरा विचारते, का, काय झालं? आणि त्यावर अधिपती सांगतो की आमच्या मनात खूप शंका आहेत पण त्या टीचर आमच्या शंकांचं उत्तर देतच नाही, निरसन करत नाही. त्यावर अक्षरा म्हणते, पण प्रत्येक वेळी शिक्षक शंकांचं निरसन करत बसले तर मग शिकवणार कधी? त्यावर अधिपती म्हणतो, पण त्याचं कसं आहे ना, आम्ही उशिरा ॲडमिशन घेतलं त्यामुळे आमचा सिलेबस पाठीमागे राहिला. आता जर आमच्या टीचरने आमच्या शंकांचं निरसन केलंच नाही तर मग आम्ही पास कसे होणार? त्यावर अक्षरा म्हणते, पण हा तुमचा प्रॉब्लेम आहे ना, शिक्षकांनासुद्धा मर्यादा असतात. पण ठीक आहे, काय आहे त्या टीचरचं नाव सांगा, मी बोलते त्यांच्याशी. आणि त्यावर अधिपती म्हणतो की त्या आमच्या मराठीच्या मास्तरीणबाई आहेत. आणि ते ऐकून अक्षरा त्याच्याकडे बघतच राहते. ती म्हणते, म्हणजे माझ्याविषयी तक्रार करण्यासाठी तुम्ही माझ्याकडेच आलात का? आणि त्यावर अधिपती म्हणतो, नाही नाही, मी आमच्या मराठीच्या मास्तरीणबाईंची तक्रार करण्यासाठी आमच्या मुख्याध्यापिकाबाईंकडे आलोय. आणि ते ऐकून अक्षराला हसू येतं. त्यानंतर ती अधिपतीला विचारते, मग या सगळ्यातून मार्ग काढण्यासाठी तुमच्याकडे काही उपाय आहे का? त्यावर अधिपती म्हणतो, हो आहे ना उपाय. आणि तो अक्षराला सांगतो की मला असं वाटतं की तुम्ही शाळेच्या व्यतिरिक्त माझी शिकवणी घ्यावी, म्हणजे मग माझा सिलेबस पूर्ण होईल. आणि ते ऐकून अक्षरा त्याच्याकडे बघतच राहते. ती म्हणते की जशी तुम्हाला कामं असतात तशी मलासुद्धा कामं आहेत. मात्र अधिपती म्हणतो की थोडा वेळ द्यायला काय हरकत आहे, तुम्ही जेव्हा म्हणाल तेव्हाच मी येईल, तुम्हाला त्रास देणार नाही. त्यावर अक्षरा म्हणते, ठीक आहे, बघूयात आपण. त्यावर अधिपती म्हणतो, बघूयात म्हणजे नक्की ना? त्यावर अक्षरा म्हणते, नाही, मी अजून हो म्हणाले नाही. त्यावर अधिपती म्हणतो, पण तुम्ही बघूयात म्हणाला म्हणजे तुम्ही काहीतरी विचार केला असेलच ना, मग सांगा उद्या कधी येऊ मी? आणि ते ऐकून अक्षरा म्हणते की मी असं तुम्हाला काही बोललेले नाही आहे. पण अधिपती म्हणतो की मी उद्या शाळेत आल्यावर सांगा मला, आपण कधी आणि कुठे भेटायचं ते. आणि मग तो तेथून निघूनही जातो. तर अक्षरा गालातल्या गालात हसत असते. त्यानंतर अक्षरा आणि शिवानीची भेट होते. अक्षरा शिवानीला सांगते की अधिपतींनी शाळेत ॲडमिशन घेतलं आहे, पण प्लीज तुम्ही ही गोष्ट कोणालाही सांगू नका, अगदी ओंकार भाऊजींना सुद्धा. आणि त्यावर शिवानीसुद्धा नाटक करत म्हणते, हो वहिनी, मी कोणालाही सांगणार नाही. पण अधिपती भाऊजींनी अचानक शाळेत ॲडमिशन का घेतलं? त्यावर अक्षरा म्हणते की ते मलाही माहीत नाही, त्यांनाच माहीत आहे. आणि त्यावर शिवानी म्हणते की अधिपती भाऊजी प्रेमासाठी खरंच काहीही करत आहेत. आणि मग त्यानंतर अक्षरा म्हणते की त्यांनी शाळेत ॲडमिशन घेतलंय ही चांगली गोष्ट आहे,
पण त्यांनी जर त्यांच्या आईसाहेबांची परवानगी घेतली असती तर मला अजून आनंद झाला असता. आणि त्यावर शिवानी तिला विचारते की तुम्हाला का असं वाटते की त्यांनी त्यांच्या आईसाहेबांची परवानगी घेतली नसेल. त्यावर अक्षरा म्हणते कारण जेव्हा हे त्यांना समजेल ना तेव्हा अधिपतींचं शाळेत येणंच बंद होईल. त्यावर शिवानी विचारते पण भाऊजींचं शाळेत येणं तुम्हाला आवडतंय का. पण त्यावर अक्षरा काही उत्तर न देता विषय टाळण्याचा प्रयत्न करते. पण शिवानी काही तिचं ऐकून घेत नाही. ती म्हणते की सांगा ना वहिनी, भाऊजींचं शाळेत येणं तुम्हाला आवडत नाहीये का. त्यावर अक्षरा म्हणते की तसं नाहीये, हा त्यांचा प्रश्न आहे, मला यात पडायचं नाही. आणि त्यावर शिवानी हसून म्हणते म्हणजे भाऊजींचं शाळेत येणं तुम्हालाही आवडतंय ना. पण त्यावर अक्षरा काही उत्तर देत नाही. त्यानंतर शिवानी घरच्यांबद्दल विचारते तर अक्षरा सांगते की खरं तर ते माझं घर असूनही माहीत नाही का मला तिथे खूप पर्क वाटते. आधी ते निखिलचं प्रकरण झालं, त्याला नोकरीवरून काढल्यामुळे इराने घरात गोंधळ घातला, मला दोष दिला. आणि त्यावर शिवानी म्हणते पण तुम्हाला दोष देण्याचा काय संबंध, त्या निखिलने कंपनीचं 1.5 कोटीचं नुकसान केलं होतं म्हणून त्याला नोकरीवरून काढलं. आणि ते ऐकून अक्षराला धक्काच बसतो. तिला याबद्दल काहीच माहिती नसते. आणि मग शिवानी तिला घडलेला सगळा प्रकार सांगते. आणि मग त्यानंतर ती घरी जाते. तर अक्षरा म्हणत असते की ही गोष्ट नक्कीच इराला माहीत असणार, पण तिने मुद्दामून आमच्यापासून लपवली. तर दुसरीकडे अधिपती अभ्यास करत असतो. त्याचवेळी दुर्गी त्या ठिकाणी येते. अधिपती पटकन त्याची पुस्तकं लपवतो. तर दुर्गी अधिपतीला सांगत असते की मला चंचीची खूप काळजी वाटत आहे. ती रस्त्यावर चक्कर येऊन पडली होती, हे जेव्हापासून मला कळलंय तेव्हापासून माझ्या जीवात जीव नाही. पण ताई मला तिला भेटायलाही जाऊ देत नाहीये. तुम्हाला सुद्धा सुनबाईंची काळजी वाटत असेलच ना, त्यांना भेटावंसं वाटत असेलच ना. त्यावर अधिपती म्हणतो हो, पण आईसाहेबांचा शब्द मोडून त्यांना कसं भेटता येईल. त्यावर चंची म्हणते की ताई तर काही ऐकून घ्यायला तयारच नाही. आज सुनबाईंचे आई बाबा घरी आले होते, तिने त्यांना पण उडवूनच लावलं, बिचारे तोंड पाडून निघून गेले. आणि ते ऐकून अधिपतीला आश्चर्य वाटतं. तो विचारतो की नक्की काय झालं आणि कधी आले होते ते. त्यावर दुर्गी त्याला घडलेला सगळा प्रकार सांगते. त्यामुळे अधिपतीला वाईट वाटतं. आणि त्यानंतर दुर्गी त्याला म्हणते की अधिपती तुम्ही प्लीज चंचीला भेटायला जा, हवं तर तिच्याशी बोलू नका, लांबूनच बघा आणि ती कशी आहे ते मला येऊन सांगा. आणि त्यावर अधिपती म्हणतो ठीक आहे, जातो मी उद्या. आणि ते ऐकून दुर्गीला आनंद होतो. दुसरीकडे अक्षराची आई अक्षराला जेवायला सांगत असते, पण ती म्हणते की इरा आल्यानंतरच जेवूयात. त्यावर तिचे बाबा म्हणतात की ती निखिलला भेटायला गेली आहे, कदाचित बाहेरूनच खाऊन येईल. त्यावर अक्षरा म्हणते ठीक आहे, पण मला तिच्याशी बोलायचं आहे. आणि त्याच वेळी इरा घरात येते. ती विचारते की आज काय बोलायचं आहे तुला. आणि त्यावर अक्षरा म्हणते की जी गोष्ट तू आमच्यापासून लपवली आहे तीच तू आता आम्हाला सांगणार आहे. आणि मग त्यानंतर ती इराला विचारते की निखिलला नोकरीवरून का काढलं होतं ग. आणि तिचा तो प्रश्न ऐकून इरा घाबरते. ती हा विषय टाळण्याचा प्रयत्न करत असते. आणि मग अक्षरा आईबाबांना सांगते की त्या निखिलने कंपनीचं 1.5 कोटीचं नुकसान केलं म्हणून त्याला नोकरीवरून काढून टाकलं, पण इने या सगळ्यामध्ये माझा काही संबंध नसताना मला ओढलं. आणि ते ऐकून अक्षराच्या आईबाबांच्या पायाखालची तर जमीनच सरकते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.